प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे। सुख हा विषय कोणाला आवडत नाही असा एकही जन्माला आलेला नाही। बाकीचे विषय कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही। आता मला सांगा, श्री विषय हा सर्वांना आवडतो का बाबा? आणि आवडतो म्हणावं तर रामदास स्वामी त्याला आपोआप ठरले ना। कारण ज्या वेळेला रामदास स्वामींचं लग्न ठरलं, बोल्यावरती उभे राहिले, अंतरपाठ धरला आणि ब्राह्मण काका म्हटले, अक्षता पोचल्या का? पोचल्या का? म्हणे हो पोचल्या। आणि मग ब्राह्मण काकांनी सुरुवात केली, वधूवर्य शुभम भवतु शुभ लग्न सावधान। सावधान हा शब्द कोणाच्या कानावर पडला? रामदास स्वामींच्या। आणि रामदास स्वामी सावध झाले आणि जेच पळून गेले, अजूनपर्यंत मागे आले नाही। हे मी रामदास स्वामींचं सांगतोय, त्या आताच्या नाही। आताचे रामदास स्वामी सावध होत नाही, होतात दादा, पण कशाला? नवरीच्या गळ्यात हार घालायला। किती वेळा सावधान शब्द असतो त्या मंगलाष्टकामध्ये, पण सावध होत नाही। धन हा विषय सर्वांनाच आवडतो का? आणि आवडतो असं म्हणावं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तुकोबारांना नजराना पाठवला, त्यावेळेला तुकोबारांनी काय सांगितलं? देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे। अरे आम्हाला हे धन सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, किंवा सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती। आमच्याकडे धन आहे, पण हे धन नाही, हे नश्वर धन आहे, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हे धन आमच्याकडे आहे। मला सांगायचं काय आहे, बाकीचे विषय तुम्हाला आवडतील किंवा आवडणार नाही तो भाग सोडून द्या, पण सुख नावाचा विषय आहे ना, तो प्रत्येकाला आवडतोय। मग जर तुम्हाला सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर एकच करावं लागेल। काय करावं लागेल? देव आपल्या जीवनामध्ये आपलासा करावं लागेल, त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही।